देवी निवेशयन्तम् वटस्य पत्रस्य कुटेशयाणि बालमुकुन्दं शिरसा नमामि वसुदेवसूतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगतं गुरुगोपाल कृष्ण भगवान की जय. उपस्थित भागवत प्रेमी सज्जनानो, या ठिकाणी परमात्म्या परमेश्वराच्या असीम आणि अनंत अशा कृपेतून सुरू असलेली चातुर्मास्य भागवत अनुष्ठानातील प्रथम स्कंदामधील 15वा अध्याय प्रभू कृपेने पूर्णत्वास गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपणा समक्ष वाचनातील 2 अध्याय, तद्वत सकाळच्या प्रहरी झालेला 1 अध्याय आणि उर्वरित काय राहिलेले कालचे अध्याय. या 2-4 अध्यायाचा परमार्थ जीवाच्या सर्वात्मक कल्याणासाठी जर काही घेण्यासारखा असेल तर समर्थ म्हणतात, जयास भगवंत आवडे तयाचे देवास साकडे, संसार दुःख सकळे उडे निज दासाचे जय जय रघुवीर समर्थ. जयास भगवंत आवडे. भगवंताची आवड अंतकरणात निर्माण होणे हा स्वाभाविक धर्म आहे, नवे नवे स्वभाव आहे आत्म्याचा. परंतु संसार मधात आल्यामुळे आणि संसाराविषयीची किंवा संसारापासून मिळणाऱ्या सुखाविषयीची भोगबुद्धी आमच्यात निर्माण झाल्यामुळे वास्तविक शरीर आणि संसार कुठलंही सुख देत नाही. कारण आत्मा जर नसता तर हे सुख तरी कुठं घेतलं आलं असतं. म्हणून सुखच नाही आहे, आणि जे काही आहे ते आत्म्याच्या संगत सुख आहे. परंतु मोहामुळे आणि मायेच्या 3 गुणामुळे या जीवात्म्याने जे आपलंने त्याचा स्वीकार केल्यामुळे परमात्म्या परमेश्वराच्या भजनापासून भक्तीपासून वंचित झाला, आणि म्हणून तो दुःख कारणास दुःखित झाला, दुःखास कारणीभूत झाला आहे. परंतु जे सहजी भगवंताच्या भक्तिमार्गाकडे लागले आहेत, भावे भजनी जे लागले ते परमार्थी पावन झाले, भावार्थबळे उद्धरले पूर्वजयी तेही गोपाल कृष्ण भगवान की. आवडीने भावे हरी नाम घेरी, आवडीने भावे हरी, आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. कारण संसारात जो जो प्राणी आलाय तो दैवाधीन आहे, जगती पुत्र मानवाचा. इथं जे येतात ते कायमचे राहण्याकरता येत नाही. अनंत आले, अनंत गेले. तुम्ही आम्ही आलो इथं राहण्याकरता नाही, जाण्याकरता. आणि इथे राहायचंही आम्हाला कुठपर्यंत? सरता संचिताचे शेष, न लागे क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमेष जाणे लागे. परंतु इथे असताना ज्या कार्याकरता आम्ही आलो आहे, परमात्मा आपला करणे, हे कार्य जर यथंभूत जर आमचं जर सुरू असेल तर आम्हाला इथं राहण्याचाही आनंद नाही आणि जाण्याचाही दुःख नाही. कारण जाताना तर इकडं आनंद व्हायला पाहिजे. जाताना आनंद का व्हायला पाहिजे की हे प्रभू तू ज्या कार्याकरता पाठवलं ते तुटकं फुटकं कार्य कलियुगासारख्याही अति महान पापी युगातही तुझ्या कृपेने तुझ्या इच्छेनुसार तुझी सेवा केली. आता तुला आमची सेवा आवडत जर नसेल
आणि आम्हाला जाण्याची आज्ञा जर असेल, या भवदुःखातून जाणार कुठे आम्ही? जाऊ देवाची ये गावा, जाऊ देवाची ये गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची. जाणारी कुठे जाणार? जिथून आला तिथेच जाणार. मग तो कोणी असो, राजा असता, मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला, तरी सोडिना त्याला मृत्यू. काही जय जय रघुवीर. आणि म्हणून भावे भजनी जय लागले, भावे भजनी जय लागले, भावे भजनी जय लागले. भावार्थमये उद्धरिले पूर्वजची. म्हणून आपल्याकडे एकच काम आहे, भगवंताची सेवा करत राहणे. आणि ही सेवा केली कोणी? पांडवांनी. जयास भगवंत आवडे तयाचे देवास साकडे. पांडवांच्या जीवनामध्ये वाटतील ती गती झालेली आहे, वाटतील ती विपरीत परिस्थिती आलेली आहे. आणि ती धर्माची साथ असताना, प्रत्यक्ष धर्मच आहे, नीतीने वागले, ब्राह्मणाची अहोरात्र अहोदी सेवा केली. आणि ज्यांचा सखा श्रीकृष्ण आहे, त्यांच्यावर एवढी घोर विपत्ती पांडवावर आली, तेवढी भूतन भविष्याची कोणावर आली नसेल, ग्रंथाच्या हिशोबाप्रमाणे. पण तेही पांडवांचा बळकट भाव असल्यामुळे जयास भगवंत आवडे तेव्हा त्याचे देवास साकडे, संसार दुःख सकडे उडे. एक दिवस असा आला, सार्वभौम्य राज्य बनले गोपाल कृष्ण भगवान. ज्याचा सखा हरी त्यावर विश्व कृपा करी. सार्वभौम राजे झाले, संपदा आली आहे, राजपद आलाय, पण अंतकरणाची हुरहुर मात्र गेली नाही. कारण धर्मराजे होते म्हणे, या राजगादी करता माझ्या हातून कितीतरी लोक, कितीतरी बाया विधवा झाल्या आहेत, किती त्यांचे पती मेले आहेत, त्यांचं सुख मला परत आणून देता येणार नाही. आणि म्हणून हे माझं सुख सुद्धा, हे सुख नव्हे, तो अनंत जन्मात झालेलं हे पाप आहे. असल्या प्रकारची अंतकरणामध्ये हुरहुर चालली. आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्मा जरी जवळ होते, तरी पण त्यांच्या अंतकरणाची हुरहुर काढू शकले ना. 3 अश्वमेघ यज्ञ करून टाकले, सर्व पाप मुक्त झाले. जो भगवंताच्या मंदिरात राहतो, जो भगवंताच्या नामस्मरणात राहतो, त्याची पापच राहत नाही. गोपाल कृष्ण भगवान 3 अश्वमेघ यज्ञ करून परमात्म्या परमेश्वराने 100 अश्वमेघ केले, यज्ञ केल्याचं पुण्य पांडवांच्या पदरात टाकलेलं आहे, जे पांडवांचे सखे झालेले आहे. परंतु घनघोर युद्धामध्ये संजयाला सांगितल्याप्रमाणे, संजयाला दिव्य दृष्टी व्यास गुरुजींनी दिल्याप्रमाणे, वास्तविकता पांडव आणि कौरवांचं युद्ध जेव्हा झालं, तेव्हा संजयजी कुरुक्षेत्रामध्ये युद्धस्थानीच होते. 10 दिवस युद्ध चाललेलं आहे. 10व्या दिवशी भीष्माचार्यजी बाण लागून खाली पडलेले आहेत, अर्जुनाच्या बाणाने शरपंजेरी झालेली आहे, आणि बाणाची शय्या करून त्यावर झोपलेले आहे. त्यावेळेला 10व्या दिवशी संजय हस्तिनापुरात आले. आणि हस्तिनापुरात आल्यानंतर धृतराष्ट्र जेव्हा विचारतो की संजया, माझ्या पुत्रां आणि पांडवांच्या पुत्रामध्ये काय चाललंय ते सांग. त्यावेळेला संजय आणि व्यास गुरुदेवाकडून प्राप्त झाली दिव्य दृष्टीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिस्थिती ती सांगायला सुरुवात केलेली आहे, शंख वाजवण्यापासून. आता या ठिकाणी भीष्माचार्यजी
गंगापुत्र आहेत आणि पुन्हा त्यांना आशीर्वाद आहे वडिलांचा, काही इच्छा मरण. कोणतं मरण? ते इच्छा मरण असो की नैसर्गिक मरण असो, आपत्कालीन मरण असो किंवा दुर्घटनेतून झालेलं ॲक्सिडेंटली असलं मरण असो, मरण प्रत्येकाला येणार. प्रत्येकाला म्हणजे कोणाला? देहाला. देहा जाणार नाही. जो नित्य जाणारच आहे त्यांच्याबद्दल शोक करण्यात काही अर्थच नाही. आणि जो नित्य राहणार आहे त्याच्याबद्दल आनंदी करण्यात काही अर्थ नाही. जो राहणार आहे तो राहणार आहे, जाणार आहे तो जाणार आहे. गोपाल कृष्ण भगवान. पण धर्मराजाच्या अंतकरामध्ये असलेली काहूर काढण्याकरता एकदा श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की तू धर्मा, मी सर्वतोप्रकारे तुला धर्म सांगितला आहे, तरी पण तुझी हुरहुर गेलेली नाही. तेव्हा आपण असं करूया, भीष्माचार्याच्या भेटीला जाऊया. कारण भीष्माचार्याचा आता वर जाण्याची वेळ आलेली होती. आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्मा रथावर स्वार होऊन धर्मराजाचं वर्तमान, सगळ्या पांडवाचं वर्तमान कुरुक्षेत्रामध्ये, पुण्यक्षेत्रामध्ये भीष्माचार्याला अवलोकन पाहण्यासाठी निघून गेलेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान. कारण भीष्माचार्याच्या अंतकरणामध्ये श्रीकृष्णाविषयीचा भयंकर जिव्हाळा होता. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले. मग आपण म्हणाल शंका घ्याल, शंका साहजिकच आहे का श्रीकृष्णाविषयी जर जिव्हाळा भीष्माचार्याच्या अंतकरणात होता तर भीष्माचार्य श्रीकृष्णाच्या विरुद्ध का युद्ध केलं? आणि शेवटी अनंत बाण मारून श्रीकृष्णाला जरीस आणलेलं आहे फक्त भीष्माचार्य. आपण म्हणाल की मग असं का बा? ते धर्मयुद्ध आहे. ते काय? ते धर्मयुद्ध. ही धर्माची गोष्ट. धर्म वेगळा आणि शरणागती वेगळी. अंतकरणातून ते भगवंताचे भक्त जरी होते पण रणभूमीचा धर्म आहे. प्रतिस्पर्ध्यावर बाण मारणे आणि युद्ध करणे. गोपाल कृष्ण भगवान. आणि म्हणून सांगाय तात्पर्य, भगवंत तिथे गेले आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे. पहा, शेवटच्या क्षणाला परमात्म्याचं नाव येत नाही मुखामध्ये, तिथं प्रत्यक्ष परमात्मा उभे होतात. भावे भजनी जे लागले. आणि म्हणून भजनामध्ये देवाच्या सान्निध्यात असणाऱ्या माणसांनी चिंताच करू नये. गोपाल कृष्ण. चिंता करू नये, पण चिंतन देवाचं केल्याशिवाय कोणी नव्हे तुझे स्वार्थी सकळीक. जाऊन पोहोचले आहेत महाराजा. आणि ही बातमी जिकडे तिकडे पसरलेली आहे. त्या ठिकाणी राजर्षी ब्रह्मर्षी देवर्षी सर्व आलेले आहे. आमचे व्यासी होते, शुकाचार्य आहे, नारद आहे, तुंबरू आहे, पर्वत ऋषी आहे, विद्वील आहे, सगळेच जण आहेत. आणि पाराशर ऋषीचं वर्तमान सगळे इकट्ठा झाले आहेत, जमा झालेले आहेत. आणि सगळे आलेल्यांना पाहून पांडव जेव्हा जाऊन पोहोचले, पांडवांनी अंतकरणातून नमस्कार केलेला आहे. उठू शकत नव्हते भीष्माचार्य. भीष्माचार्यांनी प्रत्येकाच्या योग्यतेनुसार प्रत्येकाला आपल्या अंतकरणातून, कारण उठू शकत नव्हते, बसू शकत नव्हते, बाणावर त्यांचं शरीर पडलेलं होतं, सर्वांना मनोमय नमस्कार केलेला आहे. आणि पांडव उशाजवळ जाऊन बसली. जवळ श्रीकृष्ण समोर उभे आहे. त्यावेळेला पांडवांना विचारायचं होतं धर्म म्हणजे काय, आणि आम्ही जे केलं ते पाप केलं की पुण्य केलं जीवनामध्ये. गोपाल कृष्ण भगवान. कारण सद्गुरू वाचूनही सापडे ना. आम्ही करतो ते पाप आहे की पुण्य आहे हे सद्गुरूलाच फक्त कळते महाराजा, इतराला कळूच शकत नाही. आणि म्हणून या भानगडीत आपण पडूच नाही. पाप झालं का पुण्य झालं. लक्षात एकच ठेवा, आम्ही पापी असतो तर देवाच्या दरवाजात आणि देवाच्या देवळात आणि देव कार्य करायला लागलोच नसतो. गोपाल कृष्ण. ज्या अर्थी देव कार्य आमच्या हातात आहे आणि इथली ड्युटी आमची संपली आहे तर ट्रान्सफर केव्हाही करू. गोपाल कृष्ण भगवान. चिंता करू नये. चिंता करू नये. आणि चिंता करणं म्हणजे मायेच्या स्वाधीन होणे आहे. म्हणजे पुनर्विजनम पुनर्विक. कोणी नव्हे तुझे स्वार्थी सकळीक.
जे दिसते आहे हे प्रारब्ध आहे. पुत्र कोण आहे? प्रारब्ध आहे. पती कोण आहे? प्रारब्ध आहे. हे प्रारब्ध संगती होती म्हणून एकत्र आले. पण याची साथ कशी आहे? जसं नळावर 10 घरच्या बाया एकत्रित येतात, पण कायम राहण्याकरता येतात काय? पाणी प्रत्येकाचं भरलं का आपापल्या घरी, त्याप्रमाणे हे पानपोईच आहे. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत कर्म धर्मसंयोगाने एकत्र येतात आणि पाणी भरणं झालं म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य संपलं का ज्या त्या वाटेनं आपापल्या निघून जातात. कोणाचा संबंध कोणाशी नाही, मग सर्वाचा संबंध देवाशी येते. गोपाल कृष्ण. आणि तो संबंध आमच्या उभ्या जीवनात राहिला आहे. अविभाग्याचे भाग्याचे. भीष्माचार्य म्हणतात, आम्ही काय भाग्याचे आहोत, आमच्या भाग्याचं वर्णन आम्हाला करता येत नाही. परंतु पांडवांनो, तुमच्याकडे पाहून असं वाटते मन खिन्न होतात. कुंतीसारखी माता आणि जीवनामध्ये 5 भाऊ तुम्ही भीमासारखे पृथ्वीचा चेंडू करणारे, अर्जुनासारखे गांडीव धनुधारी, का ज्याला गांडीव धनुष्य सुद्धा मिळालं आहे, आणि श्रीकृष्णासारखा पाठीलागा, ब्राह्मणाच्या आश्रित राहणारे, धर्माचं पालन करणारे, आणि ज्यांचा सखा कृष्ण आहे. तुमच्यावरी बालपणापासून एवढे संकट यावं यातच मला नवल वाटते. गोपाल कृष्ण. ते असे संकट, असं दुःख इतर कोणावरही आले नाही. बालपणापासून तुम्ही दुःख भोगत आहात. वडिलाला पाहिलंच नाही तुम्ही, बालपणीच तुमचे वडील चालले गेले. वीर धीर माता कुंती दुःखाला कधी भ्यालेली नाही. श्रीकृष्णासारखा सखा धर्म तुमच्या हातात आहे. ब्राह्मणाची तुम्ही मनोकामना पूर्ण केली, सेवा केली आहे, तरी पण तुम्हाला एवढे घोर दुःख तुमच्या जीवनात भोगावे लागले. त्याचं मला वाईट वाटते. कारण दैवाधीन आहे जगती कालाय तस्मेन महा. हा परमात्मा परमेश्वर काल स्वरूप धारण करून सर्व जीवांना पापातून मुक्त करण्याकरता दुःखात घालतो, आणि दुःखात घालून पाप मुक्त करून आपल्यामध्ये विलीन. या कालाची गती कोणालाही कळली नाही. हा प्रत्यक्ष काल पुरुष, कालात्मा म्हणजेच आपला श्रीकृष्ण आहे. गोपाल कृष्ण. एक त्या